श्री स्वामी समर्थ. आपणा सर्वांचे श्री स्वामी समर्थ सेवेकरी या चॅनलमध्ये सहर्ष स्वामीमय स्वागत. गुरुवार दिनांक 29/3/2026 रोजी मराठी नवीन वर्षास प्रारंभ होतो आहे. हा दिवस वर्षातील 4 मुख्य मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि म्हणून या दिवशी आपण नेहमी शुभकार्याची सुरुवात करत असतो. याच दिवशी प्रभू श्रीराम नवरात्र आणि चैत्र नवरात्रास प्रारंभ होतो आणि म्हणून रामरक्षा श्री रामनवमीपर्यंत पठण करणे खूप आवश्यक आहे. गुरुवारी आपण सकाळी लवकर उठून घर व अंगण यांची स्वच्छता करायची. अंगणात रंगीबेरंगी रांगोळी काढून उंबरठा स्वच्छ करावा. त्याचबरोबर उंबरट्यावर हळद आणि गोमूत्र यांचं लेपन करायचं आहे. त्यावर रांगोळी काढून रांगोळीमध्ये गोपद्म, लक्ष्मीपद्म काढायचं आहे. उंबरट्याची पंचोपचार पूजा करायची. तोरण बांधायचं आहे. दरवाजा स्वच्छ करून ओल्या कुंकवाने त्याच्यावर स्वस्तिक काढायचे. घरामध्ये गोमूत्र शिंपडायचे आणि त्यानंतर मग ब्रह्मध्वजारोहण करायचं आहे, म्हणजेच गुढी उभारायचे. गुढी उभा करत असताना प्रथम एक चांगली वेळूची काठी घेऊन त्यास तेल लावायचे. गरम पाण्याने स्नान घालून काठीस हळदी कुंकवाचे पट्टे ओढावेत. नंतर त्याच्या निमुळत्या टोकावर केशरी रंगाचे वस्त्र, कडुलिंबाचा पाला, चाफ्याच्या फुलांची माळ, साखरेची माळ हे सर्व एक सुताने पक्के बांधून घ्यायचे आणि मग त्यावर कलश ठेवावा. गुढी पक्की आपल्या घराजवळ बांधून घ्यावी. नैवेद्यासाठी पाट ठेवून त्याच्याकडेने रांगोळी काढावी. गुढी उभारताना खालील ध्यानमंत्र आपण म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे: ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रदे प्राप्तेस्मि संवत्सरे नित्यम मद्गृहे मंगलकृ. याचा अर्थ असा आहे: ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो. सर्व प्रकारचे फळ मला मिळू दे. या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल व्हावे ही माझी प्रार्थना. त्यानंतर ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र आपण 11 वेळा म्हणायचा आहे. पुरणवरणाचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्या शेतामध्ये मध्यभागी खड्डा करायचा आणि त्यामध्ये सीतामातेचा नैवेद्य ठेवून यायचे. याच दिवशी आपण एक तोडगा आणि एक सेवा करणार आहोत. तोडग्यामध्ये वडाच्या झाडाची 3 इंच लांबीची मुळी आणि रंगारी हिरडा घ्यायचा. ह्या दोन्ही वस्तू उजव्या हातावर घेऊन श्री स्वामी समर्थ हा जप एक माळ करायचा. पाटावर या दोन्ही वस्तू ठेवायच्या. त्यांची पंचोपचार म्हणजे हळद कुंकू, दीप पुष्प आणि नैवेद्य या पद्धतीनं पूजा करायची आहे आणि लाल पिशवीमध्ये ह्या दोन्ही वस्तू ठेवायच्या. घराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या आतील बाजूस खेळ्यामध्ये ही पोटली आपल्याला बांधायची. यामुळे आपल्या घरातील सर्व व्यक्तींचे आजार, बाधा, संकट यापासून संरक्षण होते. याच दिवशी वर्षभर धन, धान्य, सुख, समृद्धी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकावी यासाठी आपण एक सेवा करतोय. या सेवेमध्ये जर तुम्ही मागील वर्षाची जुनी पोटली असेल तर ती सोडून पवित्र प्रवाहात विसर्जित करावी. नवीन पोटलीमध्ये तांब्याच्या पादुका, नवे गहू 1 मूठ, एक अखंड हळदीचा तुकडा, एक मोठा हिरडा, एक मिठाचा खडा, 1 मूठ नागकेशर एवढे साहित्य पिवळ्या कपड्यामध्ये घालायचे आणि पिवळ्या दोऱ्याने ती पोटली शिवून तयार करायची. पोटलीची पुन्हा पंचोपचार पूजा करून ओम श्रीम श्रीये नमः या नाममंत्राचा 1 माळ जप करायचा. त्यानंतर ती पोटली उजव्या हातामध्ये धरायची आणि त्यावर सेवा करायची. आता या सेवेमध्ये श्री स्वामी समर्थ 1 माळ, श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ, श्री विष्णू गायत्री मंत्र 1 माळ, श्री कुबेर मंत्र 1 माळ म्हणायचं आहे. धूप दाखवायचा आणि देवघराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये ही पोटली आपल्याला बांधायची. या उपायाने वर्षभरामध्ये धन, धान्य, सुख, समृद्धी घरामध्ये वास करते. कोणत्याही प्रकारची कमतरता आपल्याला जाणवत नाही आणि त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण ह्या तोडगा आणि सेवा दोन्हीही करायच्या आहेत. या पद्धतीनं आपण गुढीपाडवा साजरा करूया. सर्वांना नववर्षाच्या हार्दिक स्वामीमय शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.